नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पावसाळा स्पेशल गुलगुले बनवणार आहोत आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात आणि करायलासुद्धा फार सोपे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गुलगुले बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण पोळीला रेग्युलर वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे. इथं पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे. असा बारीक चिरून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे पाण्यात लवकर विरघळतो. 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. 1 चिमूट सोडा घेतलेला आहे मी खायचा. 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यामुळं कोणताही गोडाचा पदार्थ खूप छान लागतो. इथं मी सोप भाजून त्याची थोडी जाडसर पूड करून घेतलेली आहे. 1 चमचा. अर्धा चमचा सुंठ पावडर. इथं आपल्याला थोडंसं जायफळ घ्यायचं आहे खिसून. इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक गूळ काढून घ्यायचा आहे. बारीक गूळ करून घेतल्यामुळे लवकर पाण्यात विरघळतो. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाऊण वाटी पाणी. आता व्यवस्थित आपल्याला एक गूळ थंड पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. बारीक चिरून घेतल्यामुळे पटकन गूळ विरघळला जातो. आता आपल्याला 5 मिनिटं साईडला ठेवायचं आहे, म्हणजे पटकन गूळ विरघळला जातो 5 मिनिटात. इथे एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ. दोन चमचे रवा घालायचा आपल्याला. दोन चमचे रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे आपले गुलगुले आकारानं खूप गोल येतात आणि तेलामध्ये सोडल्यानंतर असे पसरत नाहीत रवा घातल्यामुळे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर मीठ, सुंठ पावडर, सोप भाजून कुटून घेतलेली आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला जायफळ घालायचं आहे. गूळ घातल्यामुळे जायफळ घातल्यानंतर चव खूप छान येते. थोडंसं घालायचं आहे खिसून आपल्याला. आता यामध्ये घालायचं आपल्याला गुळाचं पाणी. गाळून घालायचं आहे. गुळामध्ये कचरा वगैरे असलेला चाळणीमध्ये निघून जातो. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे गुळाचं पाणी घातल्यानंतर. आपल्याला जसं लागेल तसं गुळाचं पाणी घालायचं आहे. राहिलेलं पाणी सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. लागलं तर आपल्याला साधं पाणी घालायचं आहे थोडंसं. व्यवस्थित यामधल्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला सगळ्या. थोडंसं दाटसर पीठ झालेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं साधं पाणी घालायचं आहे. 2 ते 3 चमचे मी साधं पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. आपल्याला 2 ते 3 मिनिट ह्या पिठाला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हलकं होतं आणि आपले गुलगुले सुद्धा व्यवस्थित फुगले जातात आणि हलके होतात. जेवढं फेट चाल तेवढे आपले गुलगुले हलके होतात. अशा प्रकारे पीठ करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही आहे. अशा प्रकारेच आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे.
आता आपण ह्याला 2 ते 3 मिनिट फेटून घेऊया। आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर खायचा सोडा। सोडा घातल्यामुळे आपले गुलगुले व्यवस्थित असे जाळीदार होतात आणि गच्च होत नाहीत। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। याला 2 ते 3 मिनिट मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे यामधला रवा व्यवस्थित फुलला जातो। आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे, यामधला रवा व्यवस्थित फुललेला आहे। लगेचच आपण आता गुलगुले बनवूया। तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे। तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपल्याला थोडासा पाण्यात हात बुडवून हे गुलगुले सोडायचे आहेत पिठामध्ये, अशा प्रकारे। याला आपल्याला उलटपलट करून सगळीकडून असे व्यवस्थित पलटी करायचे आहेत, म्हणजे सगळीकडून सारखे तळे जातात आणि कलर सगळीकडून सारखा येतो। याला असे मस्त फुगलेले आहेत आपले गुलगुले। सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि थोडेसे गुलगुले तळल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे, म्हणजे आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळे जातात गुलगुले। आता व्यवस्थित आपल्याला ह्याला उलटपलट करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। व्यवस्थित आपले गुलगुले तळलेले आहेत, तर आता आपण काढून घेऊया। असा मस्त कलर आलेला आहे, मस्त तळलेले आहेत, तुम्ही बघू शकता असे टम्म फुगलेले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत। आता दुसरी बॅच सुद्धा आपल्याला सोडून घ्यायची आहे, अशा प्रकारे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे दुसरी बॅच सोडायला सुद्धा। व्यवस्थित उलटपुलट करायचे आहेत आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने। सध्या पावसाळा चालू आहे, तर अशा प्रकारे केलेले गुलगुले पावसाळ्यात खूप छान लागतात। पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा, खूप छान लागतात हे गुलगुले। दुसरी बॅच सुद्धा आपली मस्त तळलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे सुद्धा आपण काढून घेऊया।